आर्यमान टोमॅटो 70 दिवसांचा संपूर्ण अपडेट पावसाळी हंगाम विस्तृत यूट्यूब स्क्रिप्ट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनेलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्यमान टोमॅटो व्हरायटीच्या 70 दिवसांच्या पिकाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत। सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या काळात पिकाची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। 70 दिवसांनंतर टोमॅटोची झाडे साधारणपणे चांगली वाढलेली असतात। झाडांवर फुलांचे घोस आणि अनेक ठिकाणी फळे लागलेली दिसतात। योग्य व्यवस्थापन केले असल्यास पीक निरोगी राहते आणि पुढील काही दिवसांत उत्पादन वाढू शकते। आता पावसाळ्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा निचरा। शेतात पाणी साचल्यास मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि रोगांचा धोका वाढतो। त्यामुळे पाणी लगेच बाहेर जाईल अशी व्यवस्था ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे झाडांना आधार। फळांचा भार आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे वाकू शकतात। त्यामुळे दोरी किंवा काठीचा आधार व्यवस्थित बांधलेला असावा। आता रोग आणि किडींबद्दल बोलूया। पावसाळ्यात बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो। पानांवर डाग, पाने पिवळी पडणे किंवा फळांवर कूज दिसल्यास त्वरित स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या। नियमित शेताची पाहणी करणे खूप महत्त्वाचे आहे। खत व्यवस्थापन। या टप्प्यावर संतुलित खत व्यवस्थापन महत्त्वाचे असते। मातीची चाचणी, पिकाची अवस्था आणि स्थानिक कृषी विभागाच्या शिफारशी लक्षात घेऊन खतांचा वापर करा। अति खत देणे टाळा। फवारणी। कोणतीही फवारणी करताना लेबलवरील सूचना आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला पाळा। पावसाची शक्यता असल्यास फवारणीचे नियोजन त्यानुसार करा। फळधारणा। 70 दिवसांनंतर अनेक झाडांवर भरपूर हिरवी फळे दिसतात। योग्य काळजी घेतल्यास फळांचा आकार आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते। पिकलेली फळे वेळेवर तोडल्यास पुढील फळधारणेलाही मदत होते। तण नियंत्रण। तण वाढल्यास पिकाशी अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होते। त्यामुळे वेळोवेळी तण काढा आणि शेत स्वच्छ ठेवा। बाजारभाव। बाजारभाव दररोज बदलू शकतो। त्यामुळे आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती APMC किंवा अधिकृत स्रोतांवरून त्या दिवसाचा भाव तपासून विक्रीचा निर्णय घ्या। मित्रांनो, टोमॅटो शेतीमध्ये यश मिळवण्यासाठी नियमित निरीक्षण, वेळेवर व्यवस्थापन आणि संयम या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जर तुम्हालाही आर्यमान टोमॅटोची लागवड केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या पिकाला किती दिवस झाले आहेत आणि सध्या फळधारणा कशी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। अशाच शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलसोबत जोडलेले रहा। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।